आजची लापशी थोडी खास आहे, कारण ही रेसिपी मला माझ्या राजस्थानी मैत्रिणीकडून शिकायला मिळाली आहे. नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण अशी मस्त दाणेदार मोकळी आणि तोंडात विरघळणारी लापशी बनवणार आहोत. दिसायला साधी पण चवीला एकदम अप्रतिम. चला तर मग तिच्या पद्धतीची ही स्वादिष्ट लापशी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. यासाठी लागणारे साहित्य: या ठिकाणी आपण 1 वाटी भरड घेतलेले आहे. यानंतर गूळ घेतलेला आहे 1 वाटी. साखर घेतली आहे अर्धी वाटी. या ठिकाणी वेलची पावडर आहे. यामध्ये मीठ टाकून ती वाटून घेतलेली आहे. एक छोटी वाटी तूप घेतलेले आहे. या ठिकाणी काजू आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. बदामचे पण छोटे छोटे काप केले आहेत. खोबरे खिसून घेतले आहे. पिस्ताचे पण काप करून घेतले आहेत. बडीशेप पावडर करून घेतली आहे. ती भाजून त्यामध्ये मीठ घालून वाटून घेतली आहे. यानंतर आपण हे सर्व सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. एका कढईमध्ये आपण ही गव्हाची भरड तूप टाकून भाजून घेऊ. याला नेहमी परतत राहायचे. हे पहा, एकदम आपली व्यवस्थित छान फुलून आलेली आहे भरड. यानंतर कुकर मध्ये आपण पाणी टाकूया. जेवढी आपली भरड आहे त्याच्या म्हणजे 1 वाटी जर भरड असली तर 3 वाट्या पाणी टाकायचे. माझी ग्लास न मोजलेली होती, 1 वाटी भरड होती तर मी 3 ग्लास पाणी टाकले आहे. पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये सुरुवातीला ही भरड घालून घेऊ. नंतर आपण बडीशेप, विलायची पावडर, साखर आणि गूळ. इथे वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर 250 ग्राम जर भरड असेल तर 250 ग्राम गूळ घ्यायचा आहे. यानंतर टाकूया यामध्ये तूप. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यानंतर याला झाकण लावून घेऊ. आणि मंद गॅसवर थोडा वेळ ठेवून यानंतर फास्ट गॅस करून याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यावर उघडायचे. तर हे पहा, किती छान, यामध्ये कसलेही पाणी राहिलेले नाही आणि किती छान मोकळी आपली लापशी तयार झाली आहे. यानंतर मगाशी आपण जे तळून घेतलेले होते ते तूप घालून घेऊ.
आणखीन थोडेसे तूप घालू. यानंतर आपण तळून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता हे सर्व घालून घेऊ. यानंतर आपण खिसून घेतलेला खोबऱ्याचा खीस, हे सर्व छान मिक्स करून 1-2 मिनिट गॅसवर ठेवून द्यायचे. आणि बघता बघता तयार झाली माझ्या राजस्थानी मैत्रिणीकडून शिकलेली स्वादिष्ट आणि सुगंधी लापसी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी मनीषाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा छान छान घरगुती रेसिपी बनवत राहा, आनंदी राहा आणि मनसोक्त खात राहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.